पश्चिम सागराच्या तटावर तोफांचे मारे सोसूनही सागरी लाटांची झुंज देत उभा असलेला विजय संवत्सरात छत्रपती शिवाजी महाराजांनी खुद्द जिंकलेला आणि त्या विजयाचे निशाणे स्वतःच्या हाताने रोवलेला असा हा विजयदुर्ग किल्ला. त्याचबरोबर पाहणार आहोत 300 वर्ष जुना धुळुपांचा वाडा आणि तेथील रहस्य. आता गोल घोड्याची मान वाटवायची आणि असा फिरवत जायचा. ही धोप इथनं एका बाजून एवढी धार, महाराजांची तलवार एवढी जड होती तेवढी जड होती. त्या तलवारी एवढ्याच जड. तुम्ही ज्या बघता मोठ्या वजनशील तलवारी त्या फक्त मानाच्या तलवारी ह्या नाहीत. कोकणातील सागर तीराशी वसलेलं विजयदुर्ग हे गाव मुंबईपासून 440 किलोमीटर तर पुण्यापासून 350 किलोमीटर अंतरावर आहे. येथे येण्यासाठी तुम्ही तुमची खासगी गाडी करून येऊ शकता. तसेच पब्लिक ट्रान्सपोर्टेशनसाठी बऱ्याच मुख्य शहरांपासून स्टेट ट्रान्सपोर्ट बसेस येथे येतात. मित्रांनो, मी आता आलेली आहे विजयदुर्गमध्ये. तर कालचा जो प्रवास होता त्या प्रवासामध्ये एक प्राणी सापडला. तो थोडा इंजर्ड होता, त्याच्यामुळे मी त्याला इथे आणलं. तोंडाला लागलाय. कुठे? आणि आज तो एकदम मस्त बरा झालेला आहे, त्याच्यामुळे मी त्याला पाठी जंगल आहे तिकडे सोडून आली. आणि मी आता माझ्या फ्रेंडच्या बागेत आहे आणि तुम्ही माझ्या मागेच पाहू शकता मस्त आंब्याची झाडं आहेत आणि आंबे सुद्धा लागलेले आहेत. तर लवकरच आंबे खायला मिळतील. आता पाणी गरम होतच आहे. मी फटफट रेडी होते आणि निघते. वाघोटन खाडीच्या आणि अरबी समुद्राच्या काठी असलेल्या विजयदुर्ग गावात हा किल्ला आहे. नमस्कार मित्रांनो, मी साक्षी दळवी आणि तुमचं आपल्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, कसे आहात? आशा करते की तुम्ही बरे असाल, मज्जेत असाल. तर आज आपण पाहणार आहोत एक असा किल्ला ज्या किल्ल्याच्या नावातच विजय आहे आणि या किल्ल्यावर आपल्याला अजूनही त्या ऐतिहासिक युद्धाचे काही पुरावे सापडतात आणि तशी तर या किल्ल्याची बरीचशी अशी गुप्त रहस्य आहे जी अजूनही साथ घालतात. तर चला आज हा विजयदुर्ग किल्ला आपण एक्सप्लोअर करूयात. पूर्वी हा किल्ला गिर्या गावाजवळ वसलेला असल्याने हा घेरिया म्हणून ओळखला जात होता. तर किल्ल्यात प्रवेश करायच्या वेळेला आपल्याला पहिला जो किल्ल्याचा भाग लागतो तो आहे पडकोट खुष्क, जिकडनं आता मी प्रवेश करते आहे आणि जो मुख्य प्रवेशद्वार आहे तो पुढे आहे. तर जसं आपल्याला इतर किल्ल्यांवर मारुतीचं मंदिर पाहायला मिळतं तसंच ह्या किल्ल्यावर सुद्धा आपल्याला इथे मारुतीचं मंदिर पाहायला मिळते. तर मी अगोदर दर्शन घेते. मुख्य दरवाजाला संरक्षण देण्यासाठी हा जिबी दरवाजा बांधलेला होता, जो आज सुद्धा आपल्याला सुस्थितीत पाहायला मिळतो. जिबी दरवाजातून आत शिरताच आपल्याला या किल्ल्याच्या तटबंदीवर दिसतात त्या ऐतिहासिक लढायांच्या खुणा, म्हणजेच विजयदुर्गाने सोसलेले तोफांचे मारे. किल्ल्यावर बऱ्याच ठिकाणी तटबंदीत जंग्या आणि फंजा पाहायला मिळतात.
गडाच्या काही ठिकाणी गड दुरुस्तीचं काम चालू होतं. हे पाहून खूप आनंद झाला. किल्ल्यात प्रवेश करायच्या अगोदर आपल्याला जिबीचा दरवाजा लागतो आणि त्या जिबीच्या दरवाजातून प्रवेश केल्यावर आपल्याला जो किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार आहे तो पाहायला मिळतो. हा जो प्रवेशद्वार आहे, मुख्य प्रवेशद्वार, तो गौमुखी आकाराचा असल्यामुळे आपल्याला लगेच जो द्वार आहे तो दिसत नाही. तर आता आपण थोडं पुढे जाऊयात आणि जो मुख्य प्रवेशद्वार आहे तो पाहून घेऊयात. गडावर 3 प्रवेशद्वार आहेत, त्यातला हा मुख्य प्रवेशद्वार. तर आत्ता आपण जो किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार आहे तिथून प्रवेश केलेला आहे आणि किल्ल्यात प्रवेश करताच आपल्याला प्रवेशद्वाराच्या इकडे 2 देवड्या पाहायला मिळतात. पाहू शकता. आता मी आहे जी पहारेकऱ्यांची देवडी आहे तिथे, आणि या जागेवर जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला बाकीच्या किल्ल्यांवर जशा पहारेकऱ्यांच्या देवड्या पाहायला मिळतात त्या इतक्या काय मोठ्या नसतात, पण या ठिकाणी आपल्याला जी पहारेकऱ्यांची देवडी आहे त्याची रचना जर तुम्ही पाहाल तर भली मोठी ही पहारेकऱ्यांची देवडी आहे. आणि इथे जागोजागी आपल्याला अशा व्यवस्था आहेत बत्ती वगैरे ठेवायला या साईडला, आणि तशी तर इकडे वर थोड्या पायऱ्यासुद्धा आहेत. तर मला वाटतं की इकडनं वर जायचा रस्ता असेल, पण आता तो आहे नाही. बऱ्यापैकी इकडे पण पडझड झालेली आहे, तरी पण या जागेवर आपल्याला बरेचसे जे लाकडाचं कन्स्ट्रक्शन आहे ते पाहायला मिळतंय. प्रवेश केल्यावरच समोर आपल्याला किल्ल्यात काही वस्ती पाहायला मिळते आणि तुम्ही माझ्या मागेच पाहू शकता. आणि या साईडला इकडे काही तोफा ठेवलेल्या आहे. पूर्वी जेव्हा मी लहान असताना किल्ल्यात यायची तेव्हा इथे तोफगोळे ठेवलेले होते, जे आता आपल्या इकडे नाही पाहायला मिळत, कारण की अनफॉर्च्युनेटली ते चोरी लागले. त्याच्यामुळे ते जे तोफगोळे होते ते पुरातत्व खात्याने आपल्याकडे ठेवून दिलेले आहेत. तर आता आपण जो किल्ला आहे म्हणजे प्रवेश केल्यावर आपली जी लेफ्ट साईड आहे तिथे आपण जाऊयात आणि हा जो किल्ल्याचा भाग आहे तो पाहून घेऊयात. तर या जागेवर आपल्याला खलबतखाना पाहायला मिळतो. तर आता मी आतमध्ये जाऊन पाहते. तर मित्रांनो, खलबतखाना असा भला मोठा आहे. जर तुम्ही या खलबतखान्याचं स्ट्रक्चर पाहाल तर पूर्ण तुम्हाला भिंतच पाहायला मिळेल. इवन वर सुद्धा जे कन्स्ट्रक्शन आहे ते दगडाचंच आहे. महत्त्वाच्या मोहिमांचा नियोजनांचा आढावा घेण्यासाठी तसेच खासगी चर्चेसाठी व गुप्त वाटाघाटी करण्यासाठी ही संरक्षित जागा म्हणजेच खलबतखाना. तोरणा किल्ल्यानंतर विजयदुर्ग किल्ला हा एकमेव किल्ला आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः भगवा ध्वज फडकवला होता. खलबतखान्याच्या बाजूला आहे ध्वजस्तंभ बुरुज. या बुरुजावरून समोर दिसतं ते विजयदुर्ग गाव व बाजूला असलेली समुद्रात विलीन होणारी वाघोटन नदी. तर या ठिकाणी आपल्याला दारुगोळा कोठार पाहायला मिळतंय आणि तुम्ही माझ्या मागेच पाहू शकता. जी तटबंदी आहे त्या तटबंदीला लागूनच दारुगोळा कोठार आहे. तर आता आपण आत जाऊन पाहूयात. किल्ल्यात शिरताच उजवीकडे लागतो दारुगोळा कोठार. हा कोठार अगदी तटबंदीला लागून आहे, त्यामुळे ह्याचं बांधकाम जर पाहिलं तर हे अगदी भिंतीपासून छतापर्यंत एकदम सुरक्षित आहे. दारुगोळा कोठाराच्या समोरच आपल्याला सदर पाहायला मिळते आणि या साईडला तुम्ही सदर पाहू शकता. आता मी आहे जी सदर आहे त्याच्या आत, आणि सदरेच्या आत जर तुम्ही पाहिलं तर सदर अशी मोठी ही सदर आहे. आणि या ठिकाणी जर तुम्ही कुठेही उभे राहून बोललात तर पूर्ण जो सदर आहे त्या एरियामध्ये ऐकायला येतं. किल्ल्यावर असणारी ही दुमजली इमारत म्हणजेच राजसदर. या राजसदरेत पूर्वी राज्यकारभार होत असे. असे मानले जाते की 11व्या शतकाच्या शेवटी शिलाहार राजा भोज यांनी घेरिया किल्ला 5 एकरमध्ये बांधला. नंतर तो बहामनी आणि नंतर आदिलशाहीच्या ताब्यात गेला. राजसदरच्या समोर पायऱ्यांच्या वाटेने खाली उतरून या भुयारीतून आपण थेट येऊन पोचतो ते खूप लढा तोफा मारा या बुरुजावर. किल्ल्यावर 27 बुरुज आहेत. त्यातील समुद्रावरच्या गलबतांचा मारा दरवाजावर करता येऊ नये म्हणून
या खूप लढा बुरुजाचं प्रयोजन. हा बुरुज भक्कम आणि चौशबी बांधणीचा आहे. त्यामुळे दर्यावर सर्व दिशांना मारा करण्यासाठी तटबंदीमध्ये जागोजागी जंग्या आणि फंजा बनवल्या दिसतात. बुरुजाच्या अग्रभागी उभं राहून टेहाळणी करण्यासाठी एक चौतराही बनवलेला दिसतो. खूप लढा या बुरुजावरनं समोर जर आपण पाहिलं तर आपल्याला एक भुयार पाहायला मिळतंय. तर आता आपण तिथे जाऊन पाहूयात आपल्याला त्या भुयारीत जायला मिळत आहे की नाही. याच भुयारीतून पायऱ्यांच्या वाटेवरून खाली उतरताच आपण येऊन पोचतो थेट समुद्राकाठी. येथून पूर्वी किल्ल्यावर आणीबाणीच्या वेळेला रसद पुरवली जात असे. ही व्यवस्था या ठिकाणी समुद्रातून येणाऱ्या गलबतांमध्ये असलेला अत्यावश्यक रसद पुरवठा करण्यासाठी बनवण्यात आली असावीत. त्यामुळे थेट तटबंदीला लागूनच धान्य कोठार पाहायला मिळतं. 16व्या शतकात स्वराज्य आकार घेत होतं तेव्हा शिवरायांनी आपली नजर समुद्राकडे वळवली. आपल्याला स्वतःचं आरमार हवं हे त्यांनी हेरलं आणि नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी 1664 मध्ये हा किल्ला जिंकला आणि त्यांच्या या विजयाचा निशाणा म्हणून किल्ल्याचं नाव बदलून विजयदुर्ग ठेवण्यात आलं. तर आता मी आलेली आहे या किल्ल्यात. जी माडी आहे तिथे. माडी बेसिकली एक असा स्ट्रक्चर असतो बिल्डिंग सारखा. ह्या ठिकाणी आपल्याला असे 3 फ्लोअर्स पाहायला मिळत आहेत. तर अशा या 3 फ्लोअर्सवरून आपल्याला किल्ल्याचं प्रोटेक्शनसाठी ह्या माडी उपयोगाला यायच्या. ही 3 मजल्यांची माडी पूर्वी किल्ल्यावर असलेल्या बुरुजांवर बांधली गेली होती. येथून मावळे समुद्राकडे पहारा ठेवत. तेवढंच नाही तर मावळ्यांना राहण्यासाठी सोय सुद्धा येथेच केली जात असे. त्यामुळे या किल्ल्यावर असलेली माडी ही एक वॉच टॉवरचं काम करत असे. तर मित्रांनो, आता मी येऊन पोहोचलेली आहे गणेश बुरुजावर. ह्या साईडने जर आपण पाहिलं तर समुद्राचा म्हणजे विजयदुर्गचा जो बीच आहे तो एरिया आपल्याला इकडनं पाहायला मिळतो. तटबंदीवर चालताना बरेच बुरुज लागतात आणि या किल्ल्याची एक खास गोष्ट लक्षात येते की जितके पण बुरुज आहेत त्या बुरुजांवरून किल्ल्याभोवती असलेल्या वेगवेगळ्या भागांवर नजर ठेवता येते. महाराजांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतल्यानंतर या किल्ल्याची कायापलटच केली आणि याचा विस्तार तब्बल 17 एकर 19 गुंठे करून अतिशय बळकट, बुलंद आणि बेलाग असा सागर किनारी दुर्ग बांधला आणि आपल्या स्वराज्याचे पहिले व्यापारी बंदर त्यांनी या विजयदुर्ग किल्ल्यावर साकारले. आता मी आहे शिंदे बुरुजावर आणि शिंदे बुरुजावरनं जर आपण समुद्राकडे पाहिलं तर एक गोष्ट आहे, किल्ल्याच्या सभोवताली पाण्यात असणारी जाडजूड भिंत. किल्ल्याचं शत्रूंकडून संरक्षण करण्यासाठी ही भिंत शिवरायांनी बांधून घेतली. एकदा इंग्रजांनी विजयदुर्ग जिंकण्यासाठी 3 युद्धनौका आणि सैन्य घेऊन स्वारी केली होती. जलदुर्ग जिंकायचा म्हणजे त्यावर आधी तोफांचा भडीमार करून मग किल्ल्यावर चढाई करायची. त्या अनुषंगाने सगळ्या युद्धनौका किल्ल्याजवळ न्यायच्या त्यांचा मनसुबा होता. पण जवळ पोचताच एक एक करून 3 युद्धनौका बुडाल्या. या तटबंदीची लांबी 122 मीटर असून समुद्रामध्ये 8 ते 10 मीटर खोल ही भिंत आहे. भिंतीची उंची 6 मीटर आणि रुंदी जवळपास 7 मीटर आहे. या समुद्राच्या तळाशी असणाऱ्या भिंतीमुळे विजयदुर्ग अभेद्य राहिला. तर आता या किल्ल्यात आपल्याला, तुम्ही माझ्या मागेच पाहू शकता, ही गोड्या पाण्याची विहीर पाहायला मिळते.
या विहिरीची एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे 200 मीटरवर समुद्र असूनही या विहिरीत गोडं पाणी आहे. आता मी आहे किल्ल्याच्या सर्वात टॉपमोस्ट भागात आणि इथे आपल्याला पाण्याचा एक मोठा असा मॅनमेड तलाव पाहायला मिळतो. आपला आता मॉडर्न स्विमिंग पूल कसा असतो तसा इकडे या किल्ल्यावर पूर्वीच्या काळी असा स्विमिंग पूलसारखा असा पाण्याचा तलाव बनवण्यात आलेला आहे. आणि खाली उतरण्यासाठी तुम्ही इकडे पाहू शकता, इकडे पायऱ्या सुद्धा आहेत. तर किल्ल्यात आपल्याला जो किल्ल्याचा सर्वात उंच भाग आहे त्या भागावर आपल्याला असा भला मोठा स्ट्रक्चर पाहायला मिळतोय जो अजूनही शाबूत आहे. गडावरील हे धान्य कोठार आजही पाहायला मिळते. कोठाराच्या वर राहण्यासाठी इंग्रजांनी बांधकाम केलेले होते, पण त्याची आता पडझड झालेले दिसून येते. इंग्रजांनी हा किल्ला जिंकण्यासाठी दोनदा 1718 आणि 1720 रोजी प्रयत्न केले होते, पण दोन्ही वेळेस त्यांना मराठ्यांकडून हार पत्करावी लागली. हा किल्ला कान्होजी आंग्रे व नंतर त्यांचे पुत्र संभाजी आंग्रे आणि तुळाजी आंग्रे यांच्या ताब्यात 1756 मध्ये होता. इसवी सन 1756 मध्ये तुळाजी आंग्रे यांच्या विरुद्ध पेशवे आणि इंग्रजांनी संयुक्त आघाडी उघडली. पेशव्यांनी जमिनीवरून व इंग्रजांनी पाण्यावरून हल्ला केला, त्यामुळे समुद्रावरील मराठ्यांचे वर्चस्व संपले. इथे आपल्याला जाखिणीची तोफ पाहायला मिळते. जाखिणीची तोफ ही किल्ल्यात असलेल्या इतर तोफांसारखी नसून एक वेगळ्या प्रकारच्या धातूने बनवण्यात आली आहे. येथे पूर्वी कुठल्याही युद्धा अगोदर या ठिकाणी कौल लावला जात असे. या किल्ल्यावर हिलियम गॅसचा शोध लागला होता आणि मी ज्या ठिकाणी उभी आहे त्या ठिकाणाला म्हणतात साहेबाचा ओटा आणि ह्याच ठिकाणाहून लागला होता हिलियम गॅसचा शोध, म्हणून या विजयदुर्ग किल्ल्याला म्हणतात हिलियमचं पाळणाघर. तर ह्या ठिकाणी आहे भवानी मातेचं मंदिर आणि इथे तुम्हाला भवानी मातेची मूर्ती पाहायला मिळते. शेवटी ब्रिटिशांनी बाणकोट किल्ला आणि आसपासची 7 गावे पेशव्यांकडून ताब्यात घेतली आणि 8 महिन्यांनंतर पेशवाईंना विजयदुर्ग दिला. पेशव्यांनी विजयदुर्ग प्रांत सुभेदार आनंदराव धुळप यांच्या ताब्यात दिला. या विजयदुर्ग किल्ल्यावर मी बऱ्याच वेळा आली होती. किल्ल्यामधून बाहेर पडणारा भुयारी मार्ग हा थेट धुळपांच्या वाड्यातील देवघरात बाहेर पडतो हे ऐकून होते, पण ते प्रत्यक्षात पाहता आलं नाही. आज ठरवलं आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तेथील दृश्य तुम्हाला देखील पाहता यावे, म्हणून एक छोटासा प्रयत्न. असं याचं कवर पूर्ण पूर्ण पर्यंत पर्यंत येतं असं. अच्छा. असं कोणी जरी इथपर्यंत वार केला तरी आणि काही ते लागू नये. घोड्यावर बसल्यानंतर हा. त्याची लांबी एवढी की ते घोड्यावर बसून अशी फक्त असा गोल घोड्याची मान वाटवायची आणि असा फिरवत जायचा. तो जमिनीपर्यंत घासत जाणार. त्या अंतरात जेवढे येतील इकडनं आला की ह्या बाजून कापत जाणार आणि परत जो इकडनं फिरून गेला घोड्याची मान वाचल्यानंतर पूर्ण असा जमिनीला असून की ह्या बाजून कापले जाणार सगळे. आणि समोर पण त्याला असं हे होतं, ते बाकीच्या तलवारी ज्या आहेत त्या पंचधातूच्या आहेत आणि हे लोखंडी असल्यामुळे हे सडले. तर ह्याचा वापर म्हणजे कसं, ह्याला पंचधातू याचा वापर करता येत नव्हता. ह्याचं पंचधातूचीही बनवू शकत नव्हतं, त्याच्यामुळे ह्याची परिस्थिती अशी.
ही धोप इथनं एका बाजून एवढी धार आणि इथनं समोरून ही एवढी, एका बाजूने असा वार करण्यासाठी आणि ही समोरून घुसवण्यासाठी. बापरे. ही अफजल खानाच्या भारतीय माणसाच्या हातात ही तलवार असेल. ही केवढी जड आहे ही? तर वजन नाही करत. हा. ही पण हे तुम्ही महाराजांची तलवार एवढी जड होती तेवढी जड होती. या तलवारी एवढ्याच जड. याच्यावरती तलवार जड येत नाही, कारण ती सकाळी सूर्य उगवल्यानंतर संध्याकाळी सूर्य मावळेपर्यंत ज्या युद्ध करतात तेव्हा तलवारी एवढ्याच हलक्या वापरल्या जातात. तुम्ही ज्या बघता मोठ्या वजनशीर तलवारी त्या फक्त मानाच्या तलवारी ह्या नाहीत. इथे आवाज येत नाही बघा. इथे काय करू हा. ही पोकळ बाजू आहे ना. पोकळ म्हणजे ह्या बाजूला ते मटेरियल जास्त पडलं अच्छा. आणि ह्या बाजूला कमी पडलं. म्हणजे ते पण हा एवढा मोठा भाग आहे. होय. हे इथनं एवढं पूर्ण असं. बापरे. तुम्ही वर यायचं, तिकडे जायचं, तिकडे जेवायचं पुढे आतमध्ये.